यापूर्वीच्या तासिकेत आपण हिरा बनसोडे यांच्या आरशातली स्त्री या कवितेतून स्त्री जिचं बालपण हरवून गेलेलं आहे तिचं शब्दचित्र पाहत होतो. आरशात पाहता पाहता आरशातली स्त्री म्हणजेच आरशात पाहणाऱ्या स्त्रीचंच अंतर्मन. ते बोलत होतं, काय बोलत होतं? मी तीहीच का? प्रश्न पडला होता. हा प्रश्न का पडला होता? तर त्याचं कारण आहे. आज आरशात न्याहाळणाऱ्या स्त्रीचं भूतकालीन जगणं वागणं एकूणच तिचं आयुष्य कसं होतं त्यातला हा फरक आहे. हल्ली आरशात पाहणाऱ्या स्त्रीचं चैतन्यमय बाल्य, तेजस्वी तारुण्य, त्या तारुण्यातील अलवार स्वप्न, ध्येय या सगळ्याच गोष्टी हरवून गेल्या होत्या. आणि आता संसारात ती गांजलेली आहे. अशा वेळी त्या स्त्रीला तिच्या आठवणीतली बालसखी नव्या उमेदीनं जगण्याचं बळ पुरवते. ते बळ ती बालसखी कशी देते ते आपल्याला या कवितेतून पाहायचं आहे. आपण पाहिलं होतं, काय पाहिलं होतं? तर या आरशात न्याहाळणाऱ्या स्त्रीचं अंतर्बाह्य बदललेलं जे रूप होतं, जे रूप आहे, त्यातले काही बदल आपण पाहिले होते. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी ती चैतन्यमय बालिका होती भूतकाळा. अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी ही नवयौवना होती. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी ती ध्येयगंधा होती. आणि आज फक्त उरली आहे स्थितप्रज्ञ राणी. इथपर्यंतचा भाग आपण अभ्यासलेला होता, त्याची आठवण करा, स्मरण करा. आता इथून मी शेष कविता सुरू करतो. पहा, ती आरशातली स्त्री आरशात पाहणाऱ्या स्त्रीला काय म्हणते? आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात? जडतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाईही पेंगुडते तुझी वाट पाहून पाहून. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. पहा, हेच कडवं आता आपण पूर्ण करू. कवितेची पार्श्वभूमी माहिती आहे. एक स्त्री आरशात स्वतःला न्याहाळत आहे. ही न्याहाळत असताना आरशात तिचं प्रतिबिंब उमटलेलं आहे. आता बिंब आणि प्रतिबिंब यांच्यामधला हा संवाद आहे. म्हणजेच स्त्री अंतर्मन आणि बाह्यमन, स्त्रीचं अंतर्मन आणि बाह्यमन यातला तो संवाद आहे. फ्राईड नावाचा शास्त्रज्ञ म्हणतोय की मनुष्य मात्राला 2 मन असतात. एक बाह्यमन, दुसरं अंतर्मन. तर त्यातलाच हा भाग आहे. पहा, ती आरशातली स्त्री बोलते आहे या आरशात पाहणाऱ्या स्त्रीसोबत. काय म्हणते? आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. तुझी माझी या आरशाच्या रूपानं, आरशाच्या माध्यमातून भेट झाली. मग आता मन उलगडून मनमोकळेपणानं तू बोलायला हवं. पण मोकळेपणानं तू बोलत सुद्धा नाहीस. मनमोकळेपणा तुझ्यातला तोही हरवला. ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. ओठ कसे असतात? पिळवटलेले. म्हणजे काहीतरी बोलावं, काहीतरी सांगावं असं वाटते. ओठांवर येते पण ओठांच्या बाहेर पडत नाही. असे हे पिळवटलेले ओठ आणखी कसे दिसतात? हे ओठ पिळवटलेले खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. जबरदस्त प्रतिमा आहे. आशय घन आहे. कठीण आहे जरा, पण करू सोपं तिला. खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे म्हणजे कसे झाले असतील? पहा, फूल पूर्वी कळी, कळीचं विकसित झालेलं रूप, कळीचा झालेला विकास म्हणजे फूल. झाडावर असते, वेलीवर असते तेव्हा कसं टवटवीत, सुंदर, ताज ताज दिसते आणि ते पाहून आपलं मन प्रसन्न होते. पण तेच फूल, त्याचं देठ आपण खुडला, फूल तोडलं की मग कसं मुरझून जाते, कोमेजून जाते. तसे ओठ कोमेजलेले आहेत. ते रसभरीत, तरतरीत, तजेलदार होते. पूर्वरंग, गतकाळात, बाल्यावस्था, तारुण्यावस्था. पण तो रसभरीतपणा आता शिल्लक राहिलेला नाही, हरवला. आणि ओठ कसे झाडावरून देठ खुडून टाकलेल्या फुलाची जशी अवस्था होते अगदी तसे कोमेजून गेल्यासारखे झालेले दिसतात. इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात आणि जळतेस मात्र अहोरात्र.
पारंपरिकतेचे वरदान समजून कशाचा हा परिणाम झाला? म्हणजे अशी जी अवस्था या आरशात पाहणाऱ्या स्त्रीची झाली ती कशामुळे झाली? तर ती आता तिने मांडलेला जो संसार आहे त्या संसारात ती पूर्णतः गुंतून गेलेली आहे. घनगर्द संसार, सुंदर प्रतिमा, घनगर्द म्हणजे व्याप तापांनी भरलेला हा संसार. चिंता, त्यातून आलेली व्याकुळता, हे जे व्यापताप संसारात वाट्याला येतात हे भरपूर आहेत. कसे? घनगर्द, प्रचंड, भरपूर. या सांसारिक तापानं ती ग्रासलेली आहे, संसारात गुरफटून गेलेली आहे, वेढून गेलेली आहे. त्या गुंत्यामध्ये ती फसलेली आहे. घनगर्द संसार, समजली प्रतिमा? प्रचंड संसारात वाट्याला येणारे व्याप ताप, चिंता, काळजी, व्याकुळता या सर्व गोष्टींनी घेरलेलं आहे तिचं आयुष्य आता. आणि या संसारात, अशाही घनगर्द संसारात जडतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. हे आणखी विशेष. ती जडते आहे. जडते आहे म्हणजे डबीची काडी लावून नाही. संसाराचा गाढा ती ओढते आहे. जडफडाट होतो, कधी राग, कधी संताप, ह्या ज्या वेगवेगळ्या भावना आहेत त्या ग्रासून टाकतात. परंतु या सर्व सांसारिक गोष्टींकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन कसा आहे? तर परंपरेनं हे चालत आलेलं आहे. स्त्रियांचं आयुष्य हे असंच असते बा. परंपराच आहे. पिढ्यानपिढ्यांपासून स्त्रीला असंच जगावं लागते, बाईला असंच जगावं लागते. जणू काही परंपरेनं वरदानच दिलेलं आहे आपल्याला. हे दानच आपल्याला या पद्धतीचं आयुष्याचं भेटलेलं आहे असं समजून तू वागते आहे, जगते आहेस. अर्थात कवयित्री हिरा बनसोडे यांना काय म्हणायचं आहे की हे तू नाकारलं पाहिजेस, नाकारायला हवं होतंस. अयोग्य प्रथा, परंपरा त्या जोखडा खालून तू मुक्त व्हायला पाहिजे होतंस. पण नाही, तू त्यातच रमलीस. ते वरदान आहे आपल्याला मिळालेलं असं समजायला लागलीस. आणि पूर्वसुरींची री ओढत ओढत त्यांच्याप्रमाणेच तूही जगते आहेस. ही गोष्ट, या पद्धतीचं आयुष्य, या पद्धतीचा पारंपरिक दृष्टिकोन नकोय हे सूचित करायचं आहे कवयित्रीला. त्याविरुद्ध आपण बंड करायला हवं. अयोग्य ज्या प्रथा आहेत, वाईट परंपरा आहे, चालीरीती आहे, ज्याचा जुलूम होतो स्त्री जीवनात, त्या नाकारायला हव्यात, त्या फेकून द्यायला हव्यात. पण नाही, त्या जोपासते आहेत. त्यामध्येच ती संसारातलं सुख मानते आहे. म्हणून पहा, पारंपरिकतेचे वरदान समजून, पारंपरिक शब्द बरोबर लक्षात घ्या. बहुतेक लोक पारंपरिक उच्चारतात, चूक. पारंपरिक, पहिला पा
नंतरचा येणारा प आहे. तर पारंपरिकतेचे वरदान समजून तू जगते आहेस, या विरुद्ध बंड करायला हवं, असं कवयित्री हिरा बनसोडे यांना त्या प्रतिमेतून सुचवायचं आहे, सांगायचं आहे. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याची भान नाही ग तुला. काय करायला हवं होतस तू, काय करायला हवं आहे वर्तमानकालीन स्त्रीनं? तर हे अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला, प्रतिमा फारच जबरदस्त आहेत, एकाहून एक आलेल्या आहे. प्रेयस चांदणे ही प्रतिमा आता समजून घ्यावी लागेल. प्रेयस अगदी हवस वाटणार, अलवार, श्रेष्ठ, चांगलं असं चांदणं, म्हणजे आनंदाचे असे क्षण. प्रेयस चांदणं तुझ्या अंगणात थांबलेलं आहे, त्याचा स्वीकार करायचा होतास तू. ते घेऊन तू संसाराचा गाडा ओढायला हवा होतास, संसार अधिक सुखी झाला असता, आनंददायी झाला असता. पण आपल्या अंगणात श्रेयस चांदणं आहे, चांदणे आहेत, हेही तू समजून घेतलं नाहीस. आपल्या जीवनाला, आपल्या आयुष्याला अधिक सुखकर आणि सुकर करणाऱ्या कित्येक गोष्टी आहेत. तशा संधी दार ठोठावत आहेत. पण मनाचं दार उघडून त्यांना आत घेण्याचंही भान तुला उरलेलं नाही. मनाची कवाडं कशी बंद करून टाकली आहेस तू. दार, दरवाजा लावून घेतलेला आहे. बंद दारात बाहेरून आत कसं येणार कोणी? मग बाहेरचं आत येण्यासाठी घराचं दार आपल्या उघडं असायला हवं की नको? उघडलं तरच बाहेरच्याला प्रवेश मिळेल ना. मग आता बाहेर चांदणं तर थांबलेलं आहे, हो आहे आपल्या अवतीभोवती. त्याच्याकडे नीट पाहायचं आणि त्याचा स्वीकार करायचा आहे. पण त्याचंही भान आता या आरशात पाहणाऱ्या स्त्रीला राहिलेलं नाही, याची आठवण ते आरशातलं प्रतिबिंब करून देत आहे. बागेतली ती अल्लड जाईही, पूर्वरंग आहे ना, भूतकाळ आहे ना, कसा कसा होता भूतकाळ आणि आता कसं बदलून गेलं. तर बागेतली ती अल्लड जाई बालपणी जिथे खेळायची, मौज मस्ती करायची, आनंद अनुभवायची, आनंद लुटायची, जगण्याचा, जीवनाचा आस्वाद घ्यायची, ज्या बागेत, ज्या फुलांसोबत, ती जाई सुद्धा आता वाट पाहून पाहून थकली. पेंगुळते ती, पेंगुळते, थकून गेली. ग्लानी आली तिला आता. आठव तुझं हे पूर्वरंग. पूर्वी या जाई जुईंच्या संगतीत, फुलांच्या बागेत तू कशी रममान होत होतीस. पण आता येईल ही आपल्या सोबत बागडायला, जाईला वाटते. पण ती येतच नाही. वाट पाहून पाहून शेवटी पेंगुळते ती जाई सुद्धा. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. पुतळी
तुझं अस्तित्वच तू गमावून बसलीस. पूर्वी तुझं जे अस्तित्व ज्या पद्धतीचं होतं ते आता राहिलेलं नाही. त्याचा मागमूसही आता तुझ्या जगण्या वागण्यात दिसत नाही. अस्तित्वहीन झालीस. अस्तित्व संपलं. आणि आता अस्तित्व संपलं तर मग गत कशी होणार? प्राण हरवलेल्या पुतळीप्रमाणे. पुतळा दिसतोय, सुबक दिसतोय, छान दिसतो, पण जिवंत असतो का? जिवंतपणा जाणवतो, पण जिवंत नसतो तो. आत्माच निघून गेलेला असतो ना त्यातला. जीव कसा राहणार? तर तू सुद्धा तुझी अवस्था आज या संसारात, घनगर्द संसारात प्राण हरवून बसलेल्या पुतळ्यासारखी झाली. अर्थशून्य जीवन वर्तमानकालीन स्त्रीचं कसं झालेलं आहे? कशामुळे? तर या परंपरेच्या बेड्यात जखडून गेल्यामुळे. अयोग्य, अनिष्ट अशा प्रकारच्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्यातच तू गुरफटून गेलीस. त्याच कवेत घेऊन तू कुरवाळतेस. त्याच्यामुळे तुझं अस्तित्व संपलं. वर्तमान काळात खरं म्हणजे तू तुझं वेगळं अस्तित्व, तुझी वेगळी वाट चालायला हवी होतीस. स्त्रीत्व, सक्षमीकरण वगैरे वगैरे, बळ हे सिद्ध करायला हवं. पण नाही, सगळंच तुझ्याजवळ असून तू त्यात गुरफटलीस ना. त्यामुळे तुझं अस्तित्व गेलं. अस्तित्व हरवल्याची जाणीव ती आरशातली स्त्री, ते प्रतिबिंब या आरशात पाहणाऱ्या स्त्रीला करून देत आहे. म्हणजे काय? इथे सामाजिक आशय काय आहे यातला? तर भूतकाळातली स्त्री कशी होती आणि वर्तमान काळातली स्त्री कशी असायला हवी. काळ बदललेला आहे, परिस्थिती बदललेली आहे. विचारांचे, शिक्षणाचे वारे प्रचंड वेगाने वाहू लागलेले आहेत. मग त्या पद्धतीनं यथायोग्य आणि यथाशक्ती परिवर्तन स्त्रियांच्याही जीवनात यायला हवं. तो बदल व्हायला पाहिजे. तो बदल आपण करून घेतला पाहिजे. भूतकाळातल्या स्त्रियांप्रमाणे जर आपण जगलो, त्या अशिक्षित होत्या, त्या अडाणी होत्या. आपण शिक्षित. मग बदल तर हवा, तो व्हायला पाहिजे होता. तो झालाच नाही. अस्तित्वहीन झालीस. समजून राहिलं? पुढे अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. पहा काय होते. आरशातलं प्रतिबिंब सांगून राहिलं. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. अशी परिस्थिती झालेली आहे तुझी. अशी व्हायला नको होती हे तिला सुचवायचं आहे, पण झाली. कशी दिसतेस तू? कशी झालीस तू आज? त्यावर भाष्य करत आहे ते प्रतिबिंब, म्हणजे अंतर्मन सांगून राहिलेलं आहे बाह्य मनाला. काय? अनेकदा तुला मी अशी पाहते. अशी पाहते, महत्वाचा शब्द आहे. अशी पाहते. कशी? की जे दिसल्यामुळे काळीजच हंबरायला लागते.
भयानक अवस्था, विचित्र अवस्था, अस्वस्थ तगमग स्त्रीच्या वाट्याला आलेली. त्यात तू जगतेस, तशी तडमडतेस, तशी तडफडतेस. आणि तुझं हे असं जगणं, अशी तडफड, असा जडफडाट, ही अस्वस्थता पाहून काळीजच हंबरायला लागते. पहा, काळीज हंबरणे प्रतिमा एकाहून एक आलेले आहे. हंबरणे समजते का? गाईचं हंबरणं माहीत आहे? ते वासराला चाटताना, बरोबर आहे? आठवलं का काही? तर पहा, काळीज हंबरते म्हणजे काय? हंबर फुटणे, व्याकुळ अवस्था आहे ती हृदयाची. म्हणजे तुझं हल्लीचं वर्तमानातलं रूप पाहून, तुझी विचार करण्याची पद्धत पाहून या वर्तमानातली मी व्याकुळ होऊन जाते. प्रतिबिंब व्याकुळ होऊन जाते. काळजात वेदना होतात, यातना होतात, दुःखाच्या डागण्या बसतात, चटके बसू लागतात. आणि प्रतिमा समजली ती आता अर्थ त्यातला. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. तू हे सर्व तुझ्या जगण्यातलं, तुझ्या वाट्याला आलेलं ज्या पद्धतीनं भोगतेस, मनमोकळेपणानं, तुला ते व्यक्त करता येत नाही. मग आतल्या आत कुढत राहतेस, कुढत जातेस. आणि असं करता करताच कंठात हुंदका दाटून येतो. रडवेली झालेली ही अवस्था आहे. रडायला येतं, पण धड तुला रडताही येत नाही. उलट आलेला तो हुंदका कंठातल्या कंठातच तू दाबून टाकतेस. मोकळी होत नाहीस. तुझं दुःखही तुला व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नाही. आणि देश तर स्वतंत्र झालेला आहे. तुला तेही स्वातंत्र्य दिसत नाही. म्हणजे परंपरेचा पगडाच तुझ्या मनावर इतका जबरदस्त झालेला आहे की सांगायचं नसते. हे केवळ सहन करायचं मुकाट्यानं. ही परंपरागत अवस्था, त्यामुळे होत असलेले तुझे हाल, असं होऊन राहिलं. तर त्या परंपरेच्या बेगडी बेड्या तोड, जुगारून टाक, फेकून दे तिकडे. म्हणजे मग आयुष्य पुन्हा वळणावर येईल. आयुष्यातला हरवलेला आनंद तोही गवसेल. तर तू हे करत नाहीस आणि कंठातल्या कंठात येणारा हुंद काही दाबून टाकतेस आणि शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. फाटलेले हृदय, कशाने फाटलं हे हृदय? तर संसार करताना येणाऱ्या अडचणी, संकट आणि आपलं स्वतःच हरवून बसलेलं अस्तित्व, हृदयाला चिरे पडतात. उसवलं ते या सगळ्या गोष्टींनी.
आणि तरीही तू परत परत ते फाटलेलं उसवलेलं हृदय शिवत बसतेस, सांधत बसतेस. हृदयातल्या हृदयात, मनातल्या मनात सार दाबून ठेवतेस. ते फुटू पाहते आणि फाटलं की पुन्हा तू त्याला सांधण्याचा प्रयत्न करतेस. असं हे तुझं आजचं जीवन आहे. या स्थितप्रज्ञ राणीचं आयुष्य, वर्तमान तिचा हा असा. पूर्वरंग याहून वेगळं, सुंदर, विलोभनीय, मोहक, मनमोहक होतं. ते आता राहिलेलं नाही. कशामुळे? स्वतःला परंपरांच्या, प्रथांच्या, रूढींच्या अधीन करून टाकल्यामुळे. त्याचंच ओझं घेऊन ही चालू लागली, वागू लागली, जगू लागली. जास्त ओझं झालं मानेवर तर ते कसं सहन करायचं? वाकणार नाही का? विनाकारणचं ओझं मानगुटीवर बसलं असं. आणि या अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरांच्या ओझ्याखाली ती दबून गेलेली आहे. प्रगती व्हायला पाहिजे, ती प्रगती थांबलेली आहे. आणि एक प्रकारची मग ही आता अधोगतीच आहे. दशेला दिशा द्यायला हवी, पण दशेची अवदशा सुरू झालेली आहे. हे दुर्दैव आहे. कवयित्री हिरा बनसोडे, शाहू फुले आंबेडकरांच्या चळवळीत त्यांच्या विचारांचा वारसा वसा घेऊन चळवळीत काम करणारी, म्हणजे यांचे विचार प्रगल्भ आणि नवे पुरोगामी. मग पुरोगामी विचारांचा पुरस्कार आपण का करू नये? तो केला नाही म्हणून ही अवस्था. हा आहे सामाजिक आशय या कवितेतला, कडव्यातला. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. पुढे सुद्धा फार एकाहून एक गहन प्रतिमा येणार आहेत, त्याही आपण स्पष्ट करू. तूर्त आज मात्र याच ठिकाणी आपण थांबलो पाहिजे. थांबूया.